स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर चॅनलवर नवीन असाल तर या अपडेटला शेवटपर्यंत नक्की पहा। तर या वर्धा नांदेड रेल्वे लाईन सिरीजमध्ये आज आपण अपडेट घेण्याकरिता आलो आहे खैरी या गावाजवळ। तर वर्धा ते नांदेड या रेल्वे लाईनमध्ये वर्धा ते कळंब रेल्वे स्टेशनपर्यंतचा रेल्वे ट्रॅक जो आहे तो सुरू करण्यात आला आहे व कळंब ते यवतमाळ या मार्गावर सर्व लोकेशन्सवर काम हे सुरू आहे। तर याच मार्गावर असणाऱ्या एका लांब बोगद्याच्या कामाची माहिती घेण्याकरिता आज आपण या लोकेशनवर आलो आहे। त्यामुळे मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत आपण नक्की पाहावा। तर 284 किलोमीटर लांबी असणाऱ्या या रेल्वे लाईनमध्ये कळंब ते यवतमाळ यांच्या दरम्यान एका बोगद्याची निर्मिती ही केल्या जाणार आहे आणि याची लांबी साधारणतः 3 किलोमीटरपर्यंत असण्याची शक्यता आहे। तर आज आपण गुगल मॅप्सवर बघूया ही लोकेशन एक्झॅक्ट कुठे आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू शकता की यवतमाळ शहरापासून यवतमाळ वणी रोडवर साधारणतः यवतमाळ शहरापासून 8 ते 10 किलोमीटरवर खानगाव आहे व खानगाव करून कार्ली गावाकडे जाण्याकरिता एक रस्ता देण्यात आला आहे। तर या यवतमाळ वणी रोडवरून कार्ली गावाकडे गेल्यानंतर आपल्याला कार्ली ते खैरी या गावादरम्यान रेल्वे लाईनचे जे काम आहे ते या दोन गावाच्या मध्ये चालू असलेले आपल्याला दिसून येईल। तर आज या ठिकाणी आपण याच ठिकाणाची माहिती ही घेणार आहे। यामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण रेल्वे लाईनवरील जो टनल आहे त्याचा एंड पॉईंट जो की यवतमाळच्या दिशेने असणार आहे त्याची व खैरी ते कार्ली या गावादरम्यान असणाऱ्या रोडवर जे क्रॉसिंग होणार आहे त्याची देखील माहिती आपण आजच्या या अपडेटमध्ये घेणार आहे। तर साधारणतः कार्ली या गावाजवळून साधारणतः 2 ते 3 किलोमीटर अंतरावर व खैरीच्या अलीकडे 3 ते 4 किलोमीटर अंतरावर या ठिकाणी रेल्वे लाईनचे जे काम आहे ते करण्यात येत आहे। समोर आपण पाहू शकता की या ठिकाणी टनलच्या निर्मितीचे काम इथून सुरू करण्यात येणार आहे व त्यानंतर एका नाल्याला क्रॉस केल्यानंतर ही रेल्वे लाईन कार्ली खैरी या गावच्या रोडला क्रॉस करणार आहे। तर मित्रांनो, आता या ठिकाणी आपण पाहू शकाल की टनलचे काम करण्याकरिता जाण्याकरिता या ठिकाणी एक रस्ता देखील तयार करण्यात आलेला आहे। तर कळंब ते यवतमाळ या 40 किलोमीटर अंतर असणाऱ्या दोन गावांच्या मध्ये फार मोठी डोंगर रांग असल्यामुळे त्या ठिकाणी टनल निर्मितीचे जे कार्य आहे ते करण्यात येणार आहे आणि या दिशेला टनल बनवण्यात येणार आहे। त्यामुळे तिकडे जाण्याकरिता या ठिकाणी तयार करण्यात आलेला रस्ता देखील आपण पाहू शकाल। या ठिकाणी एक नाला देखील वाहतो आहे, या नाल्याला क्रॉस करून रेल्वे लाईन ही जाणार आहे। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी पाहू शकाल की समोर आपल्याला जो प्लांट लावण्यात आलेला दिसून येतो आहे हा टनलच्या कामाकरिताच लावण्यात आलेला आपण पाहू शकाल। समोरच्या दिशेला टनलच्या ठिकाणी जाण्याकरिता खालच्या दिशेने रस्ता तयार करण्यात आला आहे व या ठिकाणी आपण बघितले तर साधारणतः 20 ते 30 फूट खोलीपर्यंत या ठिकाणी खोदकाम जे आहे ते करण्यात आलेले आपल्याला दिसून येईल। या ठिकाणची जी टनल आहे ती साधारणतः 3 किलोमीटर लांबीची असण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, समोर जो भाग आपण पाहत आहात त्या ठिकाणी साधारणतः 30 फूट खोलपर्यंत खोदकाम करण्याचे काम चालू आहे। आतमध्ये एक पोकलँड मशीन लावण्यात आलेली आहे व त्या ठिकाणी खोदकाम जे आहे ते चालू आहे। तर या ठिकाणी ही जी टनल आहे याचा जो सुरुवातीचा पॉईंट आहे तो बेलोना गावच्या मागे असणार आहे व या टनलचा जो एंड पॉईंट आहे तो या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे। यवतमाळच्या दिशेने विचार केल्यास या ठिकाणी स्टार्ट पॉईंट तर बेलोना गावाच्या मागे याचा एंड पॉईंट असणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण समोरच्या दिशेला पाहू शकाल की या समोर जे डोंगर रांगा दिसतात आहे या खालूनच हा बोगदा जाणार आहे आणि त्याकरिताचे काम नव्या जोमाने यावर्षी आता सुरू करण्यात आलेले आपण पाहू शकाल। समोर जो पॉईंट आपल्याला दिसतो आहे याच ठिकाणी तो एंड पॉईंट असणार आहे व याच ठिकाणी टनल बोरिंग मशीन लावण्यात येणार आहे व या ठिकाणावरून टनलचे जे काम आहे ते सुरू करण्यात येणार आहे। तर या ठिकाणी टनल बोरिंग मशीन अद्याप सुरू करण्यात आलेली नाही। आपण या ठिकाणी पाहू शकाल की सध्या लँड क्लिअरिंगचे काम सुरू आहे व त्यानंतर येत्या काहीच दिवसांमध्ये या ठिकाणी टनलचे देखील काम सुरू होण्याची अपेक्षा करायला हरकत नाही। या ठिकाणी आपण पाहू शकाल की हा जो बोगदा आहे हा खालच्या दिशेने तयार करण्यात येणार आहे व 3 किलोमीटर दूर हा बेलोना गावाच्या मागे याची समाप्त होणार आहे।
त्यानंतर एका नाल्याला क्रॉस केल्यानंतर रेल्वे लाईन ही समोरच्या दिशेने येणार आहे व त्या ठिकाणी देखील जमिनीच्या साधारणतः 15 ते 20 फूट खालपर्यंत खोदकाम केले जात असल्याची आपल्याला समोर दिसून येईल. 3 किलोमीटरचा हा बोगदा तयार झाल्यानंतर कळंब ते यवतमाळ यांच्या दरम्यान रेल्वे लाईनच्या ट्रॅकचे काम करण्यात येणार आहे. तर कळंब ते यवतमाळ यांच्यामध्ये एकमेव असणारे रेल्वे स्टेशन हे तळेगाव रेल्वे स्टेशन असणार आहे. काही महिन्यांपूर्वीच कळंबपर्यंतचा रेल्वे मार्ग हा सुरू करण्यात आलेला आहे. त्यापुढील अनेक लोकेशन्सवर रेल्वे लाईनचे जे काम आहे ते सुरू करण्यात आलेले आपण पाहू शकाल. 15-20 फूट खालपर्यंत या ठिकाणी खोदकाम केल्या गेलेले आहे. टनलच्या बाहेर आल्यानंतर साधारणतः नाल्याला क्रॉस करून 500 मीटर आल्यानंतर या दिशेने ही रेल्वे लाईन समोर येणार आहे व त्यानंतर ही रेल्वे लाईन कार्ली ते खैरी या गावाला देखील क्रॉस करणार आहे. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने खाली पाणी साचलेले देखील आपण या ठिकाणी पाहू शकाल. तर या ठिकाणी आपण पाहू शकाल की खैरी ते कार्ली या गावाला क्रॉस करण्याकरिता या रोडच्या खाली एक अंडरपास बनवण्यात येणार आहे आणि त्याकरिताची तयारी देखील चालू असलेली आपण या ठिकाणी पाहू शकाल. मागच्या वेळेला आपण या ठिकाणी अपडेट घेतला त्यावेळेला या ठिकाणी पिलरच्या निर्मितीचे कार्य जे आहे ते सुरू होते व आजच्या दिवशी आपण जर बघितले तर या ठिकाणचे पिलर जे आहेत ते पूर्णपणे तयार झालेले आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी जी खोली करण्यात आली आहे ती रेल्वे लाईन करण्याकरिता आलेली आहे. खालच्या दिशेने रेल्वे लाईन तर वरच्या दिशेने रस्ता हा सुरू करण्यात येणार आहे. या ठिकाणचे पिलर निर्मितीचे कार्य हे पूर्ण झालेले आहे व या ठिकाणी गर्डर इरेक्शनचे काम जे आहे ते व्हायचे अद्याप बाकी आहे. समोरच्या दिशेला आपल्याला गर्डर आणून ठेवण्यात आलेले देखील दिसू शकतील. तर या सुंदर अशा डोंगर रांगांमधून टनलद्वारे मार्ग काढत रेल्वे लाईन ही समोरच्या दिशेने येणार आहे. आता आपण कार्ली गावापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर आलो आहे. या ठिकाणावरून कार्ली गाव 3 ते 4 किलोमीटर तर यवतमाळ वणी रोड हा साधारणतः 500 मीटर अंतरावर असणार आहे. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा रेल्वे लाईन ही या रोडला देखील क्रॉस करणार आहे. त्याकरिता या ठिकाणी मार्ग जो आहे तो सध्या तात्पुरता तयार करण्यात आलेला आहे. या ठिकाणी पुन्हा एकदा रेल्वे लाईन ही अंडरपासद्वारे या रोडला क्रॉस करणार आहे. कार्लीज गावाकडे जाणाऱ्या या रोडवर एका पुलाच्या निर्मितीचे कार्य सुरू असून याच्या पिलर निर्मितीचे कार्य झालेले आहे. त्यानंतर गर्डर इरेक्शन करून या ठिकाणी एक ओव्हरपास बनवला जाईल, त्यावरून रोड सुरू करण्यात येईल व खालच्या दिशेने रेल्वे लाईन ही सुरू करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. अपडेट आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्स बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता. तर भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये.